नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत संरक्षण शास्त्र कार्यपुस्तका इयत्ता 10वीतील पहिल्या प्रकरणाची. या प्रकरणाचं नाव आहे राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप. या आधीचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की राष्ट्रीय सुरक्षा आणि त्याबद्दलचे वेगवेगळे आयाम आपण या पूर्ण कार्यपुस्तिकेमध्ये कशाप्रकारे अभ्यासणार आहोत, याबद्दल एक सविस्तर चर्चा आपण त्यामध्ये केली. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, तर नक्की बघून घ्या अगोदर आणि मग हा व्हिडिओ बघा. तर बघूयात राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप. इयत्ता 9वी मध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षेबद्दल खूप छान माहिती घेतली आहे. आपली भारतीय सेना, भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेना तर यांबद्दलही आपण माहिती घेतली. जसे त्यानंतर आपले जे काही राखीव सुरक्षा बल आहेत किंवा सी-ए-पी-एफ सारखी जी एक निमलष्करी दल आहेत, तर त्या सारख्या सुरक्षा दलांबद्दलही आपण माहिती घेतली. पोलीस यंत्रणेची जी काही पूर्ण जबाबदारी आहे, अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची, त्याबद्दलही आपण महत्त्वाची माहिती घेतली. तर ही जी सुरक्षा ही एक पारंपरिक दृष्टीने केली जाणारी सुरक्षा आहे. म्हणजे काय, की एक बाह्य सुरक्षा म्हणू शकतो आपण, जी आपल्या राष्ट्राला गरजेची आहे. म्हणजे बाह्य आक्रमणांपासून किंवा बाह्य शत्रूपासून सुरक्षा, ही एक प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेची जी काही बाजू आहे, ती आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासली. बरोबर? तर पारंपरिकदृष्ट्या विचार करता राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणापासून राज्याचे प्रत्यक्ष संरक्षण करणे. बरोबर? तर ही एक बाजू आहे आणि ही सुरक्षेची लष्करी बाजू महत्त्वाची आहेच. परंतु राष्ट्रीय सुरक्षेचा हा एकमेव भाग नाहीये. तर या व्यतिरिक्तही अनेक असे बाजू आहेत, ज्या की राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेच्या अंतर्गत येतात. तर त्या आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. एखाद्या राष्ट्राला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित राहावयाचे असेल, तर त्यासाठी सुरक्षेच्या अन्य प्रकारांचाही विचार त्या राष्ट्राला करावा लागतो. राष्ट्रीय लष्करी बाजू या व्यतिरिक्त जी काही आपली राजनयन म्हणजे डिप्लोमसी असते. 2 देशांमधले जे काही राजदूत आपल्या पूर्ण जगभर पसरलेले आहेत. समजा भारत आहे, भारताचा अमेरिकेमध्ये राजदूत आहे, भारताचा वेगवेगळ्या युरोपीय देशांमध्ये राजदूत आहे, आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या देशांमध्ये राजदूत आहे. भारताचा राजदूत पाकिस्तानमध्ये, बांगलादेश, नेपाळ या ज्या आपल्या आजूबाजूच्या शेजारील देश आहेत, तर यांमध्ये सुद्धा आपले राजदूत आहेत. तसंच चायनामध्ये आपला राजदूत आहे, जपानमध्ये जे पण महत्त्वपूर्ण देश आहे पूर्ण जगाच्या पाठीवरती, त्या सर्व देशांमध्ये ज्या ज्या देशासोबत भारताचे संबंध आहे, त्या देशांपैकी मॅक्सिमम देशांमध्ये आपले राजदूत आहेत. हे राजदूत असणं आणि त्या ठिकाणी आपली बाजू मांडणं आणि आपल्या कामाचे किंवा आपल्या फायद्याची काही कामं असतील, तर त्या कामांना, त्या गोष्टींना पाठिंबा त्या देशांचा मिळवणं ही सुद्धा एक सुरक्षिततेची बाजू आहेत. आणि त्यामुळे राजनयन म्हणजे डिप्लोमसी हा एक राष्ट्रीय सुरक्षेचाच भाग आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. राजनयन किंवा राजकारण, समाज, पर्यावरण, ऊर्जा तसेच नैसर्गिक साधन संपत्ती, आर्थिक सामर्थ्य आणि मनुष्यबळ या बाजूही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, जितक्या की आपलं भारतीय लष्कर महत्त्वाचं आहे किंवा भारताची बाह्य सुरक्षा महत्त्वाची आहे. तितक्याच या वेगवेगळ्या बाजू महत्त्वाच्या आहे. कारण या बाजूंवरती सुद्धा देशाची सुरक्षा अवलंबून असते. तर ती कशी अवलंबून असते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बरोबर? सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय सुरक्षेचं उद्दिष्ट काय आहे, ते आपण याआधी समजून घेऊ. म्हणजे आपल्याला या वेगवेगळ्या पैलूंबद्दल अधिक सखोल माहिती घेता येईल. तर राष्ट्रीय सुरक्षेचं उद्दिष्ट काय आहे, की सामान्य जनतेमध्ये शांतता आणि सलोखा प्रस्थापित करणं, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये स्थैर्य आणणं, उत्तम शासन व्यवहार करणं आणि त्याद्वारे राष्ट्रबांधणीच्या कार्यासाठी मदत करणं, हे राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मागचं उद्दिष्ट आहे. एका राष्ट्राला काय हवं असतं? विचार करा तुम्ही. त्या देशामध्ये जे लोक राहतात, त्यांच्यासाठी शांतता आणि सलोख्याचं वातावरण त्या राष्ट्राला हवं असतं. त्या देशातले जे लोक आहेत, ते आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे. त्यांच्यामध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्हावा. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये स्थैर्य, सुख, शांती नांदावी. जे पण काही लोक समाजामध्ये राहतात, तर उत्तम शासन व्यवहार समाजामध्ये असावा. म्हणजे कोणावरती अन्याय होऊ नये किंवा कोणाचे हक्क हिरावले जाऊ नये. कोणावरती एक भुकमरीची वेळ येऊ नये. तर अशा प्रकारे एक उत्तम शासन कारभार करणं किंवा शासन व्यवहार चालवणं हे त्या राष्ट्राचं एक कर्तव्य असतं. आणि सर्वांच्या या सगळ्या गोष्टींद्वारे राष्ट्रबांधणीसाठी मदत करणं आणि त्या राष्ट्राचा दिवसेंदिवस एक त्याच्या राष्ट्राच्या संपत्तीमध्ये वृद्धी होणं किंवा त्या राष्ट्राचा विकास होत जाणं, तर हे एक सामान्य राष्ट्रीय सुरक्षेचं उद्दिष्ट आहे. आणि हेच उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचं आहे, तर आपल्याला फक्त बाह्य सुरक्षेपासून म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमेवरती फक्त सैनिक तैनात करून चालणार नाही. ते तर त्यांचं काम खूप व्यवस्थित करताय, एकदम चोख करताय. सर्वस्व त्यांचा त्याग करून ते ते काम पूर्णत्वास नेतायत. परंतु
त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला खूप सारे कामं करावे लागतील, जेणेकरून आपली राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि आपली राष्ट्राची जी बांधणी आहे, ती एका विकासाच्या मार्गावरती, विकासाच्या प्रगतीपथावरती ती आपण करू शकू. तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपले जे राष्ट्रीय अस्तित्व आहे, ते राष्ट्रीय सुरक्षिततेचा गाभा आहे. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या राष्ट्राचं, एखाद्या समाजाचं अस्तित्व हे त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेचा गाभा आहे ना. जर राष्ट्रच नाही, तर सुरक्षा कसली करणार तुम्ही? किंवा एखादा समाजच नाहीये, एखादी व्यक्तीच नाही, तर तिची सुरक्षा कशी करणार तुम्ही? तर तिचं अस्तित्व असणं, त्या राष्ट्राचं अस्तित्व असणं, त्या समाजाचं अस्तित्व असणं, हे राष्ट्रीय सुरक्षेचा एक मूलभूत गाभा आहे. हे पर्यावरणाच्या परिणामकारक संवर्धनावरती सुद्धा अवलंबून आहे, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबर औद्योगिक आणि तंत्रज्ञानात्मक वाढही आपल्या राष्ट्रामध्ये शक्य होते. बघा, आता राष्ट्राचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं आहे, तर त्या राष्ट्रातील पर्वत, नद्या, तिथलं वातावरण, तिथले लोक, तिथलं जे काही प्राणीसृष्टी, सजीवसृष्टी आहे, ती ती सुद्धा त्या राष्ट्राची संपत्ती आहे. त्या राष्ट्राचं अस्तित्व आहे ते आणि ते पर्यावरण जर टिकवलं, तर आपलं राष्ट्र व्यवस्थितपणे उभं राहणार आहे आणि त्यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबर आपल्या राष्ट्राला औद्योगिक विकास आणि तंत्रज्ञानात्मक वाढसुद्धा करणं शक्य होईल. जर आपण पर्यावरणपूरक गोष्टींवरती भर दिला तर किंवा पर्यावरणाच्या संवर्धनावर भर दिला आणि मग राष्ट्राचा विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्या राष्ट्राची सुरक्षितता अधिक मजबूत होईल. परिसंस्थात्मक संतुलन ही व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांची समान जबाबदारी आहे मित्रांनो. आपल्या राष्ट्रीय अस्तित्वासाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय ऐक्य असणं. हे ऐक्य एक प्रकारे आपल्या राष्ट्राबद्दलचा स्वाभिमान निर्माण करणाऱ्या परंपरा, वेगवेगळ्या संस्कृती आणि इतिहासाचा परिपाक असतो. असे म्हणता येईल, की पारंपरिक सुरक्षा तर महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर सुरक्षेच्या अन्य बाजू आणि अन्य प्रकारांचाही अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, ही जी बाह्य सुरक्षा आहे, आपले सैनिक तर ते करतातच आहे, खूप छान पद्धतीने करतायत. परंतु जर आपल्या देशातल्या व्यक्तींमध्ये राष्ट्रीय ऐक्यच नसेल, त्यांना एक समुदायाची, जबाबदारीची भावनाच नसेल, तर राष्ट्राबद्दलचं त्यांचं जे कर्तव्य आहे, त्यामध्ये कसूर निर्माण होऊ शकते आणि राष्ट्राची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात येते. तुम्ही किती बाह्य सुरक्षा करा, पण तुमचं राष्ट्र आतूनच पोकळ असेल, तर ते राष्ट्र जास्त दिवस तग धरू शकत नाही बाह्य आक्रमणाबद्दल. हे आजपर्यंतच्या इतिहासातलं तुम्ही बघू शकता. ही फॅक्ट आहे. बरोबर? तर ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रीय एकता नाही, त्या राष्ट्रांची हार लवकर होते आणि ज्या राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय ऐक्य आहे, भलं ते राष्ट्र गरीब असो, भली त्यांची आर्मी छोटी असो, परंतु त्यांच्याकडे राष्ट्रीय ऐक्य असेल, तर नक्कीच ते राष्ट्र ताठ मानेने पूर्ण जगामध्ये उभं राहू शकतं. तुम्ही याचं उदाहरण घेऊ शकाल ना, तर क्युबा नावाचा एक छोटासा देश आहे बघा. अमेरिका आणि क्युबा यांच्याबद्दलची हिस्ट्री तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. एक छोटासा आयलंड कंट्री आहे क्युबा. बरोबर? आणि अमेरिका एवढं बलाढ्य राष्ट्र आहे, पण त्या क्युबाच्या लोकांमध्ये जे काही राष्ट्रीय ऐक्य होतं, त्यांची जी काही राष्ट्राबद्दलची निष्ठा होती, त्यामुळे एवढासा देश अमेरिकेसमोर आजही ताठ मानेनं उभा आहे. किंवा व्हिएतनामसारखं राष्ट्र घ्या. अमेरिकेने तुफान तिथं बॉम्बिंग केलं होतं. मध्ये त्यांचं ज्यावेळेस 1950 ते 60च्या दरम्यान तिथं जे काही युद्ध झालं होतं त्यामध्ये. तर अफलातून ते राष्ट्र उभं राहिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर जपानचं आपण उदाहरण घेऊ शकतो. फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी त्या अ, अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतरही एवढी उभारी घेतली, की आज जपान पूर्ण जगावरती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने राज्य करतंय. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ते राज्य करतंय. तर अशा प्रकारे राष्ट्रीय ऐक्य ही खूप गरजेची बाब आहे. हे राष्ट्रीय ऐक्य कसं निर्माण होतं? तर राष्ट्रीय स्वाभिमान निर्माण करणाऱ्या ज्या काही आपल्या परंपरा आहे, संस्कृती आहे किंवा इतिहास आहे, त्यांचा एक पूर्ण परिपाक म्हणजे हे राष्ट्रीय ऐक्य असतं आणि ही बाजूसुद्धा राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाची. त्यामुळे आपल्या देशात पण बघा खूप सारे वेगवेगळे फंक्शन्स असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळे छोटे-मोठे उपक्रम असतात, जे की आपल्या राष्ट्रीय स्वाभिमान जागवण्यासाठी, आपल्या संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी, आपला इतिहास जागृत करण्यासाठी आपण ते साजरे करत असतो. बरोबर? अनेक मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यांच्या जन्मतिथी अ, किंवा त्यांची जी पुण्यतिथी असते, जयंती किंवा पुण्यतिथी आपण साजरी करतो. वेगवेगळे राष्ट्रीय सण आपण साजरे करतो. बरोबर? तर या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय ऐक्य टिकवण्याच्या, त्या वृद्धिंगत करण्याचेच एक आपण उपाय म्हणू शकतो. त्यानंतर भारताच्या संदर्भात जर आपण विचार केल्यास सुरक्षा ही संज्ञा संस्कृतमधील अनेक शब्दांचे प्रतिनिधित्व करते. जसं की संस्कृतमध्ये आपल्याला माहिती आहे रक्षणम किंवा रक्षक हे शब्द आहेत. याचा मूळ धातू रक्ष आहे आणि या धातूपासून निर्माण झालेल्या या शब्दांचा अर्थ एक ढोबळ मानाने बघितला गेला तर सुरक्षा म्हणजे संरक्षण करणे अथवा देखरेख करणे असा होतो. त्याचप्रमाणे अभयम म्हणजे निर्भयता. श्रीमद भगवद्गीतेमध्ये हा एक खूप महत्त्वाचा गुण सांगितला आहे. अभयम सत्व संशुद्धीर. अभयम म्हणजे काय? की निर्भयता, भीती नामशेष करणे किंवा धोका नसणे आणि सुरक्षितता असणे असा त्याचा अर्थ होतो अभयम. ज्याला कोणाचंही भय नाही किंवा अभय आहे तो, निर्भय आहे.
अशा प्रकारचं आपल्याला राष्ट्र हवंय, की जे कोणाला घाबरणार नाही. आपल्या विकासासाठी ते खंबीरपणे उभं राहू शकेल. तर अशा प्रकारचं राष्ट्र म्हणजे अभयम. ओके. निर्भयता त्याचा अर्थ होतो. तर कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये सुरक्षिततेचे अंतर्गत सुरक्षा व बाह्य सुरक्षा असे विभाजन केलेले आपल्याला आढळते. बरोबर? तर आपल्याला माहिती आहे, की आचार्य चाणक्य ज्यांना कौटिल्य म्हटलं जातं, कारण त्यांनी कूटनीतीनी पूर्ण साम्राज्य उलथून टाकलं होतं धनानंदचं. बरोबर? तुम्हाला ही गोष्टही माहीत असेल. नसेल माहीत तर कदाचित आपण नंतर कधी ते डिस्कस करूयात. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसं. जर तुम्हाला ती गोष्ट माहीत नसेल, तर नक्की तुमच्यापर्यंत ती पूर्ण त्यांची लाईफ स्टोरी मी घेऊन येईल. सध्या आपण इथे या पाठामध्ये तो जो संदर्भ आहे त्यावर फक्त फोकस करूया. तर कौटिल्याने त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये 2 प्रकारच्या सुरक्षेचं नमूद तिथं केलेलं आहे. सुरक्षेचे प्रकार त्यांनी नमूद केलेले आहेत. अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा. अंतर्गत सुरक्षा ही दंडनीती म्हणून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. बरोबर. दंडनीती म्हणजे काय, की आपली कायदा किंवा कायदेव्यवस्था जी आपली न्यायव्यवस्था आहे ती म्हणता येईल किंवा मग जे आपले अंतर्गत शांतता व सुरक्षेचं जबाबदारी असणारं जे पोलिस डिपार्टमेंट आहे, ते दंडनीतीच्या अंतर्गत काम करतं. सार्वजनिक व्यवस्था राखणे आणि देशाचे संरक्षण करणे व देशाची संपत्ती वृद्धिंगत करणे हे राज्याचं मूलभूत कर्तव्य या अंतर्गत सुरक्षिततेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बरोबर? समाजामध्ये शांती असणं, सामाजिक सुव्यवस्था अबाधित ठेवणं, देशाचं आणि देशाच्या संपत्तीचं रक्षण करणं हे राज्याचं मूलभूत कर्तव्य या अर्थशास्त्रामध्ये मानण्यात आलेलं आहे. तर ही जी दंडनीती आहे, ती देशाच्या अंतर्गत सुरक्षेची आणि सुव्यवस्थेची काळजी घेते. तर देशाचं आणि देशाच्या संपत्तीचं संरक्षण हे बाह्य सुरक्षेमध्ये येतं आणि ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अर्थशास्त्रामध्ये राज्यावरती सोपवण्यात आलेलं आहे. ते राज्याचं मूलभूत कर्तव्य असं आचार्य चाणक्यांनी किंवा कौटिल्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर कौटिल्यांबद्दल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ख्रिस्तपूर्व 4 शतक म्हणजे इसवी सन पूर्व 326 च्या आसपास यांचा काळ सांगितला जातो किंवा हे त्यावेळेस होते आणि अ, त्या काळचा इतिहासात यांचं वर्णन आपल्याला भेटतं. ही कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावाने ओळखली जाणारी भारतीय विद्वान व्यक्ती एक शिक्षक, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्र, कायदेतज्ञ आणि राजकीय सल्लागार होते. अर्थशास्त्र हा प्राचीन भारतीय राजनीतीचा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला आहे. बरोबर? आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य एक छोटासा बालक त्याला त्यांनी हाताशी घेऊन पूर्ण जे मगधची राजगादी होती ती पूर्ण त्यांनी म्हणजे खिळखिळी करून टाकली आणि त्या चंद्रगुप्ताला सम्राट बनवलं आणि अखंड भारत हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अफगाणिस्तानपासून तर दक्षिणेच्या कावेरी नदीपर्यंत संपूर्ण भारताला त्यांनी एकजूट बनवलं आणि एक अखिल भारतीय साम्राज्य त्यांनी उभं केलं होतं. तर आजही ज्यावेळेस अखंड भारत ही संकल्पना वेगवेगळे राजकीय नेते किंवा वेगवेगळ्या राजकीय संस्था ते डिस्कस करतात, तर त्यावेळेस आचार्य चाणक्यांचा उल्लेख त्यांना करणं अनिवार्य असतं. आणि जे काही हे इंग्रज लोकं सांगतात ना, की इंग्रज नसते तर तुमचा भारत विभागलेला राहिला असता किंवा भारत एक संध कधी नव्हताच, तो आम्ही एक संध केला. तर हे सगळे एक त्यांची विचारधारा असणारा इतिहास ते आपल्या लोकांना सांगतात आणि आपल्या इतिहासाबद्दल आपल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम बऱ्याचशा पाश्चात्य इतिहासकारांनी केलेलं आहे. जे की आपण इयत्ता 10वी इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे, की कशाप्रकारे जे कोलोनियल किंवा जे काही वसाहतवादी सत्ता होत्या, त्यांनी इतिहास कशाप्रकारे टॅकल केलाय किंवा त्याला कसं ट्विस्ट केलंय, हे आपण बघितलेलं आहे. तर आचार्य चाणक्यांपासून अखंड भारताची संकल्पना अस्तित्वात होती. भारताच्या सुरक्षेबद्दल त्यांनी त्यावेळेस त्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये अनेक बाबींची नोंद करून ठेवलेली आहे आणि आजही त्या बाबी खूप रिलेव्हंट आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर? तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या ठिकाणी या वेगवेगळ्या बाबींबद्दल बघितलं. यानंतर आपण बघणार आहोत सुरक्षेच्या संदर्भातील पारंपरिक दृष्टिकोन जे आजही महत्त्वाचे आहेत. बरोबर? की सुरक्षेच्या संदर्भातील पारंपरिक दृष्टिकोन आजही महत्त्वाचा असला, तरी सुरक्षेच्या अन्य प्रकारांचाही अभ्यास तितकाच महत्त्वाचा आहे, हे आपल्याला दिसून आलं, जे की आपण आतापर्यंत चर्चा केली त्यावरनं. 1980 आणि 1990च्या दशकामध्ये सुरक्षा या संकल्पनेच्या संदर्भात बरेच चिंतन करण्यात आले आणि या संदर्भात काही महत्त्वाच्या योगदानांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. तर त्यातील एक महत्त्वाचं योगदान म्हणजे विली ब्रँड या विचारवंतांचे 2 अहवाल. बघा, आता विली ब्रँड कोण होते ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग त्यांच्या अहवालाबद्दल माहिती घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, विली ब्रँड हे नामवंत जर्मन राज्यकर्ते आणि राजकारणी होते. 1969 ते 1974 या काळामध्ये पश्चिम जर्मनीचे ते चान्सलर होते. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, तर त्यावेळेस जर्मनीचे 2 भाग पडले. पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी. पश्चिम जर्मनी जी होती त्याच्यावरती अमेरिका आणि त्यांच्याशी संलग्न असणारे जे मित्र देश होते, इंग्लंड, फ्रान्स किंवा जे काही पश्चिम युरोपातले देश, तर त्यांचं राज्य हे पश्चिम जर्मनीवरती होतं आणि पूर्व जर्मनीवरती
सोव्हिएत युनियनचं म्हणजे USSRचं राज्य होतं. बरोबर? कारण जर्मनी 2 भागांमध्ये डिव्हाईड झाला होता. ते बर्लिन वॉलची तुम्हाला गोष्ट माहीत असेल. तर बर्लिन या शहराचे पण 2 भाग झाले होते, जे की जर्मनीचं राजधानीचं शहर आहे. त्या शहराच्या मधोमध जी भिंत बांधण्यात आली होती, त्याच्या पश्चिमेचा भाग म्हणजे पश्चिम जर्मनी आणि पूर्वेकडचा भाग म्हणजे पूर्व जर्मनी. तर विली ब्रँड हे जे नामवंत राज्यकर्ते होते, हे पश्चिम युरोपमधील पश्चिम जर्मनीचे चान्सलर होते. पश्चिम युरोपमधील सहकार्य बळकट करण्यासाठी आणि पश्चिम जर्मनी आणि पूर्व युरोपीय देश यांच्यामध्ये समझोता निर्माण करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, त्यासाठी त्यांना 1971 साली शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलंय. तर ह्या विली ब्रँड यांनी काही अहवाल प्रस्थापित केले किंवा ते मांडलेत, तर त्याबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामधनं कशाप्रकारे ही राष्ट्रीय सुरक्षिततेबद्दलचे जे वेगवेगळे पैलू आहेत, ते कसे समोर आलेत, त्याबद्दल या अहवालांमध्ये डिस्कशन झालेलं आहे. तर त्यांचा एक अहवाल आहे, त्याचं नाव आहे नॉर्थ साउथ अ प्रोग्राम फॉर सर्व्हायव्हल. हा एक पहिला अहवाल आणि दुसरा अहवाल आहे कॉमन क्रायसिस नॉर्थ साउथ कोऑपरेशन फॉर वर्ल्ड रिकव्हरी. तर या ठिकाणी हे नॉर्थ साउथ नेमकं काय आहे, तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नॉर्थ आणि साउथ आपल्याला माहिती आहे की नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर असे 2 हेमिस्फिअर आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे देश आहे. परंतु ही जी संकल्पना आहे नॉर्थ साउथ ही थोड्या वेगळ्या अर्थाने वापरण्यात आलेली आहे या ठिकाणी. नॉर्थ 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 हेमिस्फिअर कंट्री किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअर कंट्री याचा अर्थ या ठिकाणी असा घेतलाय की ज्या एक प्रबळ देश आहेत किंवा जे औद्योगिकदृष्ट्या विकसित, आर्थिकदृष्ट्या विकसित असे देश आहे, ज्याला आपण डेव्हलप्ड कंट्री असं म्हणतो. जसं की अमेरिका, युरोपीय देश त्यांना नॉर्दर्न कंट्रीज म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काही सदर्न हेमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्धातले पण ऑस्ट्रेलिया वगैरे त्यासारखे काही देश येतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारखे. परंतु विकासाच्या दृष्टीने प्रगत, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत, औद्योगिकदृष्ट्या प्रगत असे देश त्यांना नॉर्दर्न कंट्रीज म्हटलं जातं. आणि जे देश 20व्या शतकात नुकतेच त्यांना स्वातंत्र्य भेटलंय वसाहतवादी सत्तांकडनं, त्यांना सदर्न कंट्रीज म्हटलं जातं. आणि हे नॉर्थ साउथ अ प्रोग्राम फॉर सर्व्हायव्हल म्हणजे पूर्ण देशाला या वेगवेगळ्या युद्धजन्य परिस्थितीमधनं बाहेर काढून एक चांगलं वातावरण द्यायचं, एक चांगलं सामाजिक संस्था, एक शांततेचं, एक सलोख्याचं वातावरण जगात निर्माण करायचं आहे. तर हा प्रोग्राम फॉर सर्व्हायव्हल, नॉर्थ साउथ अ प्रोग्राम फॉर सर्व्हायव्हल अशा आशयाचा अहवाल यांनी विली ब्रँड यांनी सादर केला आणि त्यांचा दुसरा अहवाल होता तो म्हणजे कॉमन क्रायसिस, नॉर्थ साउथ कोऑपरेशन फॉर वर रिकव्हरी. आता हे नॉर्थ साउथ मी तुम्हाला पहिलं अगोदरच सांगितलं, की नॉर्थ म्हणजे जे विकसित राष्ट्र आहे. औद्योगिकदृष्ट्या, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे विकसित राष्ट्र आहे, त्यांना नॉर्दर्न कंट्रीज म्हटलं जातं आणि जे मागासलेले आहे शिक्षणाच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत, औद्योगिक क्रांतीच्या बाबतीत, जसे की जे वसाहतवादी सत्ता ज्या राष्ट्रांवरती राज्य करत होत्या आणि ज्यांना नुकतंच 20व्या शतकामध्ये स्वातंत्र्य भेटलं. भारत झाला, आफ्रिकेतले अनेक देश झाले, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे किंवा इतर हे आसियान कंट्रीज जे आहेत. आसियान कंट्री म्हणजे कोणते? इंडोनेशिया वगैरे हे जे आहे ना, आग्नेय आशियातील देश ते. बरोबर? तर यांना सदर्न कंट्रीज म्हटलं जातं. तर हे नॉर्थ साउथ कोऑपरेशन म्हणजे प्रगत राष्ट्रांनी अप्रगत राष्ट्रांना मदत करून पूर्ण जगाची घडी सुव्यवस्थित करण्यासाठी एक कोऑपरेशन निर्माण करायचं, एक सलोख्याचं वातावरण निर्माण करायचं. तर असे 2 अहवाल यांनी मांडले होते. तर या अहवालांमधून विकासाचा प्रश्न आणि लष्करी साधनसामग्री देशाच्या विकासासाठी कशी वापरता येईल, यावरती त्यांनी प्रकाशझोत टाकला होता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे 2 अहवाल विली ब्रँड यांनी पब्लिश केले किंवा त्यांनी प्रकाशित केले. तर या अहवालांमधनं काय पुढे आलं, तर नॉर्थ साउथ कंट्रीजमधलं कोऑपरेशन आणि एक जागतिक शांततेचा विचार त्यांनी मांडला आणि विकासाचा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे आणि लष्करी सामग्रीचा वापर देशाच्या विकासासाठी करावा, असा त्यांनी विचार या अहवालांमधनं मांडला. आणि यानंतरचं दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की इंडिपेंडंट कमिशन ऑन डिसआर्मामेंट अँड सिक्युरिटी इश्यूज. तर या नावाचा एक अहवाल ॲलॉफ पाल्मे यांनी मांडला होता. तर हे ॲलॉफ पाल्मे यांच्याबद्दलही आपण पहिली माहिती बघू आणि मग त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊ. तर ॲलॉफ पाल्मे हे स्वीडनचे पंतप्रधान होते. स्वीडन हा देश कुठे आहे? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. स्वीडनची राजधानी काय आहे? ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच जिनिव्हा येथील इंडिपेंडंट कमिशन ऑन डिसआर्मामेंट अँड सिक्युरिटीचे ते अध्यक्ष होते. जिनिव्हा ही स्वित्झर्लंडमधलं एक महत्त्वपूर्ण सिटी आहे. ओके. आणि त्या जिनिव्हा शहरामधले एक इंडिपेंडंट कमिशन ऑन डिसआर्मामेंट अँड सिक्युरिटी नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेचे अध्यक्ष होते. इराण आणि इराक यांच्यामध्ये जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये मध्यस्थी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बघा, स्वीडनचे पंतप्रधान राहिले होते हे आणि इराक-इराण युद्धादरम्यान 2 देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे विशेष दूत म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. तर या व्यक्तीने
हा जो अहवाल मांडला, इंडिपेंडंट कमिशन ऑन डिसआर्मामेंट अँड सिक्युरिटी इश्यूज. तर हा जो अहवाल त्यांनी मांडला, तर या अहवालामध्ये त्यांनी समान सुरक्षा हा दृष्टिकोन सूचित केला. तर आता हा समान सुरक्षा दृष्टिकोन काय आहे? तर बघूयात आपण. याचा अर्थ असा, की अन्य राष्ट्रांना असुरक्षित करून कोणताही देश स्वतः सुरक्षित राहू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी मिळून समान सुरक्षिततेचा ध्यास घ्यायला हवा किंवा शोध घ्यायला हवा. एक याचं रिसेंट उदाहरण मी तुम्हाला देतो. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये जे काही एक कॉन्फ्रंटेशन चालू आहे गलवान व्हॅलीमध्ये. तर हे त्याचं बेस्ट उदाहरण आहे. चीन काय करतंय, की स्वतःची जी मसल पॉवर आहे, स्वतःची जी मिलिटरी पॉवर आहे, त्याचं प्रदर्शन करून आजूबाजूच्या देशांना त्यांना अंकित करण्याचा प्रयत्न करतंय. बरोबर? त्यांच्यावरती त्यांचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतंय किंवा त्यांची टेरिटरी हडपण्याचा प्रयत्न करतंय. तर हे चीन कधी सुरक्षित राहू शकतं का? विचार करा तुम्ही. आज चीननी त्याच्या आजूबाजूचे जेवढे देश आहे सगळ्यांना स्वतःचा शत्रू बनवून घेतलेलं आहे. चीनच्या अशा वागण्यामुळं भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 4 देशांनी मिळून क्वाड नावाचा एक ग्रुप स्थापन केला आहे. व्हिएतनामसारखा छोटा देश भारताकडे ब्रह्मोस मिसाईलची मागणी का करतोय? कारण त्यांना चीनपासून धोका आहे. फिलिपाईनसारखा देश, जपानसारखा देश अमेरिकेच्या जवळ एवढे जवळ का जात आहेत? किंवा अमेरिकेसोबत त्यांनी डिफेन्स पॅक्ट का साइन केलेत? कारण त्यांना चीनपासून धोका आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता चीनच्या या अशा वागण्यामुळे आजूबाजूचे देशसुद्धा असुरक्षित स्वतःला समजतात आणि त्यामुळे ते सुद्धा त्यांच्या संरक्षणावरती खूप जास्त खर्च करतात. भारताचंच बघा ना तुम्ही. आपण किती वेगवेगळे लढाऊ विमान वेगवेगळ्या देशांकडनं कितीतरी कोट्यावधींची डील आपण साइन करतो आणि आपल्या देशातला पैसा त्या देशांमध्ये जातो. आपले सैनिक सीमेवरती लढताना त्यांना वीरमरण येतं किंवा देशाच्या सुरक्षिततेवरती आपल्याला खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो, जो की आपण शिक्षण, आरोग्य, गरिबी निर्मूलन यांसाठी वापरू शकलो असतो. परंतु तो आपल्याला वापरता येत नाही. कारण का? की आपल्या शेजारचे देशच असे आहेत, की जे स्वतः सुरक्षित राहत नाही आणि दुसऱ्याला सुरक्षित राहू देत नाही. मग त्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा आहे. ॲलॉफ पाल्मे यांचा अहवाल. त्याच्यामध्ये त्यांनी समान सुरक्षा हा दृष्टिकोन सूचित केला आहे आणि समान सुरक्षा या अंतर्गत त्यांनी सांगितलंय, की ज्या राष्ट्रांना स्वतः सुरक्षित राहायचंय, त्यांनी इतर राष्ट्रांना असुरक्षित करू नये. याचाच अर्थ काय, की अन्य राष्ट्रांना असुरक्षित करून कोणताही देश स्वतः सुरक्षित राहू शकत नाही. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे त्यांनी या अहवालामध्ये मांडलंय आणि हे अहवाल या राष्ट्रीय सुरक्षेचे त्याचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत, तर त्या पैलूंवरती प्रकाश टाकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण राष्ट्रीय सुरक्षिततेचे वेगवेगळ्या पैलूंबद्दल माहिती घेतली. राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे जे बदलते स्वरूप आहे, त्याबद्दल आपण चर्चा केली. तर यातले अजून काही मुद्दे आपल्याला चर्चा करण्याचे बाकी आहेत, ते आपण येत्या व्हिडिओ सेशनमध्ये चर्चा करूयात त्यावरती. ज्यामध्ये राज्येतर घटक म्हणजे काय? सर्वसमावेशक सुरक्षा म्हणजे काय? पर्यावरणीय सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक राजकीय सुरक्षा म्हणजे काय? मानवी सुरक्षा म्हणजे काय? तर इत्यादी अनेक मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि आपले येणारे व्हिडिओजही नक्की बघा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळेवर भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये.